लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे राम. राम आमचा आदर्श आहे. राम आमची जीवन पद्धती आहे. राम आमचं तत्वज्ञान आहे. राम आमचा ध्येय आहे. राम आमचा मार्ग आहे. राम, काय बोलावं रामाबद्दल. सनातन शब्द आहे, नित्य नूतन अर्थ देणारा शब्द आहे राम. या राम शब्दाची आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये निरनिराळ्या धार्मिक ग्रंथामध्ये दिलेले त्याचे व्युत्पत्त्यर्थ आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि राम शब्दाचा संख्याशास्त्राशी काय संबंध आहे तेही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, जय श्रीराम. राम म्हणजे जग, विश्व, आणि म्हणजे देव. संपूर्ण विश्वाचा देव म्हणजे राम. संपूर्ण ब्रह्मांडाचा देव म्हणजे राम. दुसरी व्युत्पत्ती बघूया. पाणिनी व्याकरणानुसार रामचं स्पेलिंग जर आपण बघितलं तर RAM, राम, त्यातला आर हा शब्द, आर म्हणजे स्वतः, स्वयं. व्यक्तीने स्वतःला यू मध्ये रूपांतरित करणे. व्यक्तीने स्वतःला ब्रह्मांडामध्ये रूपांतरित करणे. ब्रह्मांडामध्ये रूपांतरित करणे म्हणजे राम होणे होय. ला यू मध्ये रूपांतरित करणे म्हणजे राम, असं पाणिनीचं व्याकरण म्हणत आहे. आणि म्हणून पाणिनीच्या व्याकरणानुसार RAM इज इक्वल टू AUM म्हणजे ओम. राम इज इक्वल टू ओम. आत्मा ब्रह्मलीन होतो म्हणजे राम होतो. तिसरा अर्थ बघूया. राम हा शब्द रा आणि गम या दोन संस्कृत मूळ पासून बनलेला आहे. रामात आनंद आहे, आणि हा रामायाम या शब्दामध्ये असणारा आनंद विश्वामध्ये भरून टाकणे म्हणजे राम होय. राम या शब्दाचा अर्थ संपूर्ण विश्वामध्ये अंतर्भूत असलेला घटक म्हणजे ब्रह्म होय. म्हणजे राम म्हणजे ब्रह्म. जसं पाणिनी म्हणतो राम म्हणजे ओम, तसं राम म्हणजे ब्रह्म अशी तिसरी व्युत्पत्ती आहे. चौथा अर्थ बघूया राम शब्दाचा. रजत अधिक आम इति राम, अशी ही व्युत्पत्ती मांडल्या गेलेली आहे. रजत अधिक आम इति राम. म्हणजे विष्णू, म्हणजे ब्रह्मा,
आणि म म्हणजे शिव आणि र म्हणजे राम. र हलंत केला की अ दिसतो. र हलंत अधिक अ बरोबर र होतो. त्याला काना दिला की आ होतो. हा आ जो आहे तो ब्रह्मा आहे. अ जो आहे तो विष्णू आहे. अ हा स्वर आहे. आ हा दीर्घ स्वर आहे. म हे व्यंजन आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिघांचं एकत्रित रूप म्हणजे राम. पाचवी व्युत्पत्ती बघूया. रम या मूळ धातूतील रम या मूळ धातूला घम असा प्रत्यय जोडल्या गेल्याने राम हा शब्द तयार झालेला आहे. विश्वातील सर्व जीव मात्रांच्या सर्व प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये रममाण होणारा तो राम आहे. या विश्वामध्ये जेवढ्या प्रकारचे प्राणी मात्र आहे त्या प्राणी मात्रांच्या हृदयामध्ये वास करणारा त्यांचा श्वास असणारा तो राम आहे. हे सर्व प्राणी मात्र त्याचे भक्त आहेत. ते त्याचं ध्यान करतात आणि म्हणून त्यांच्या हृदयात राम आहे. आणि म्हणून व्युत्पत्ती अशी आहे रमते कणे कणे इति रामः. अणु रेणू मध्ये रममाण होणारा तो राम आहे. सहावी व्युत्पत्ती बघा. राम म्हणजे स्वतःला आनंदात रममाण करणारा, स्वतः आनंदात रममाण असणारा आणि दुसऱ्यांना आनंद देणारा तो राम आहे. सर्व परिस्थितीमध्ये सम असणारा आणि आनंदी असणारा आणि दुसऱ्यांना सातत्याने आनंदाच्या डोहामध्ये तरंगत ठेवणारा तो राम आहे. आता ह्या व्युत्पत्ती आपण शाब्दिक दृष्ट्या बघितल्यात. त्याला काहीतरी आधार लागेल म्हणून आधार प्रस्तुत करतो आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामधला अध्याय 110 श्लोक संख्या 18 ते 21 या ठिकाणी उद्धृत केलेली आहे. बघा, वरच्या सांगितलेल्या 6 व्युत्पत्ती याच्यामध्ये दृगोचर होतात का, प्रतिबिंबित होतात का ते बघूया. रा शब्दो विश्ववचनो मश्चापी ईश्वरवाचक. रा शब्दो विश्ववचनो, रा हा शब्द विश्ववचन आहे आणि म हा शब्द ईश्वरवाचक आहे. दुसरी ओळ बघा. विश्वानाम ईश्वरो यो हि तेन राम प्रकीर्तितः. विश्वाचा ईश्वर त्याला राम असं संबोधलं जातं.
बघा दुसरी व्युत्पत्ती बघा, रमते रमया सार्धम तेन राम विदुर्बुधा रमाणाम रमणस्थानम रामम रामविदो विदु, विदुषी लोक त्याला राम असं म्हणतात. बुधकौशिक लोक त्याला राम असे म्हणतात. जो रमतो रमयासह, रमाणाम रमणस्थानम रामम रामविदो विदु, जो लोकांना रममाण करतो, लोकांना आनंदाचा स्रोत होतो, तो राम. ब्रह्मवैवर्त पुराणामधलं तिसरी व्युत्पत्ती बघा, राचेती लक्ष्मी वचनो मश्चापी ईश्वर वाचक लक्ष्मीपतिम गतिम राम प्रवंदती मनीषिणः. रा हे लक्ष्मीचं वचन आहे, म हे ईश्वर वाचक आहे, आणि म्हणून राम लक्ष्मीपतिम रामम प्रवदंती, म्हणून लक्ष्मीपतीला राम असं म्हणतात. राम नामाचं महत्व काय आहे जीवनामध्ये, हे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये 21व्या श्लोकात दिलेलं आहे. ऐका, काळजीपूर्वक ऐका. नाम सहस्रम दिव्यानाम स्मरणे यत् फलम लभेत तत्फलम लभते नूनम रामोच्चारण मात्रतः. ब्रह्मवैवर्त पुराण काय म्हणतं की सहस्र नाम तत्तुल्यम, राम नाम वरानने, हा जो अतिशय प्रसिद्ध आपण ऐकलेला श्लोक असेल त्या अर्थाचा समानार्थी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये दिला गेलेला आहे. नामना सहस्र दिव्यानाम, सहस्र दिव्य नाम स्मरण केल्यानंतर जे फल प्राप्त होत ते फल केवळ राम नामाचा उच्चारण केल्यावर प्राप्त होत. मग या राम नामाने आपलं जीवन पावन का करून घेऊ नये, असा एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारल्याशिवाय राहत नाही. सनत कुमारांच्या शब्दरचनेकडे लक्ष द्या. पहिल्या ओळीत नामैव, नाम ऐव, नाम एव, नामैव, नाम एव, नामैव तीनदा आलेला आहे. आणि दुसऱ्या ओळीमुळे नास्तेवा, नास्तेवा, नास्तेवा तीनदा आलेला आहे. कलियुगामध्ये राम नामाशिवाय दुसऱ्या कुठल्याही नामामुळे गती मिळणं, मुक्ती मिळणं शक्य नाही. राम नामैव नामैव मम जीवनम, माझं जीवन म्हणजे राम नाम आहे, असं सनत कुमार नारद मुनींना सांगून राहिलेलं आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये ते सगळ्या जगाला सांगून राहिलेलं आहेत की कलियुगामध्ये दुसरा कोणताही मार्ग नाही की ज्यामध्ये तुम्ही तुमचं जीवन सार्थक करू शकाल. एकमेव साधन आहे
ते राम नामाचं साधन आहे, असं सनत कुमार ऋषी नारद मुनींना सांगून राहिलेले आहेत. अध्यात्म रामायणाचा दाखला घ्या. अध्यात्म रामायण हे रामायणावरचा एक अधिकृत ग्रंथ आहे. रामजीवनावरचा एक अधिकृत ग्रंथ आहे. काय म्हणता अध्यात्म रामायणामध्ये? राम नामैव मुक्ती स्यात् कालो नान्येन केनाचित. म्हणजे मगाच्या श्लोकामध्ये सनत कुमार जे नारद मुनींना सांगून राहिलेले आहेत, तीच गोष्ट अध्यात्म रामायणामध्ये अधोरेखित केल्या गेलेली आहे. शब्द थोडेसे वेगळे आहेत. राम नामेव मुक्ती. मुक्ती जर पाहिजे असेल, पहिलं तीर गाठायचा असेल, संसार सागरातून सुखरूप पलीकडे जायचं असेल, तर राम नामाशिवाय दुसरा कलियुगामध्ये दुसरा कुठलाही मार्ग नाही. न अन्येन केनाचित. डबल निगेटिव्ह वापरलेले आहेत. म्हणजे राम नाम एकमेव मार्ग आहे पहिलं तीर गाठण्याचा. विष्णू सहस्रनामामध्ये जो एक श्लोक सांगितलेला आहे की तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम नाम वाचायला वेळ नसेल तर एवढाच एक श्लोक म्हणा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. राम नाम हे श्रेष्ठ आहे, वरानने अतिश्रेष्ठ आहे. आणि एक रामनामाचं मूल्य किती आहे? नाम घेतल्या इतकं. म्हणजे सहस्र वेळा, 1000 वेळा, 1008 वेळा जप केल्यानंतर जेवढं पुण्य तुमच्या पदरी पडतं, तेवढं पुण्य केवळ तुमच्या राम हा 2 अक्षरी शब्द उच्चारल्याने तुम्हाला प्राप्त होतं. एवढा सोपा मार्ग आहे. आणि म्हणून राम भजावा, राम जीवाचा विसावा करावा. आता दुसऱ्या भागाकडे येऊया आपण व्हिडिओच्या, की संख्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण रामनामाचा विचार करूया. ज्यावेळेला आपण एखाद्या व्यक्तीला सकाळी पहिल्यांदी भेटतो, त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये राम नामाने अभिवादन करण्याची परंपरा चालत आलेली आहे, पिढ्यानुपिढ्या चालत आलेली आहे. कोणी भेटला आपल्याला ओळखीचा तर आपण त्याला राम राम असं म्हणतो. त्याचा अर्थ काय? तुझ्यात राम आहे आणि माझ्यात राम आहे, म्हणून राम राम. म्हणून राम राम दोनदा. परंतु जर आपण संख्याशास्त्राचा विचार केला तर वैदिक दृष्टिकोनातून पूर्ण ब्रह्माचा परिपूर्ण गुणांक 108 आहे. 1 + 0 + 8 = 9. 9 हा ब्रह्माचा अंक आहे आणि ब्रह्म हे न बदलणारं सत्य आहे. आपण दोनदा राम राम म्हटलं तर 108 अंक साध्य होतो, असं संख्याशास्त्र सांगतं.
कारण अक्षर संख्येमध्ये रा हे अक्षर 27वे अक्षर आहे असं अक्षरतज्ञ सांगतात. र हे 27व अक्षर आहे. त्याला आ हा अ नंतर येणारा स्वर आहे तो 2 क्रमांकावर येतो. अ नंतर आ येतो. मग त्याचा क्रमांक झाला 2. आणि म हा शब्द अक्षर यादीमध्ये 25वा अक्षर आहे. मग आता र अधिक आ अधिक म याची बेरीज केली तर 27 अधिक 2 अधिक 25 म्हणजे राम या शब्दाची बेरीज होते 54. आणि आम्ही राम परत म्हटलं तर त्याची बेरीज होते 108. वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर राम हा शब्द राम राम असं 2दा म्हटलं की ते 108 संख्या पूर्ण होते. आता जपाची माळ ही 108 मण्यांची असते आणि त्याला एक मेरू मणी असतो. आता 108 संख्या का महत्वाची आहे? तर भौगोलिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या वर्षामध्ये सूर्य 216,000 टप्पे बदलतो. म्हणजे 2,16,000 टप्पे बदलतो. आता हे 2,16,000 टप्पे 12 महिन्यामध्ये बदलले जातात. आता 12 महिन्यातले पहिले 6 महिने उत्तरायण असतं आणि दुसरे 6 महिने दक्षिणायन असतं. एकूण 12 महिन्यात 2,16,000 टप्पे सूर्य बदलतो. तर उत्तरायणामध्ये 1,08,000 वेळा बदलतं. दक्षिणामध्ये 1,08,000 वेळा बदलतो. आता 1,08,000 मधले शेवटचे 3 शून्य काढून टाकले तर संख्या उरते 108. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 108 म्हणजे 1 अधिक 0 अधिक 8 म्हणजे 9. आणि 9 हा अंक परब्रह्माचं प्रतीक आहे. 108 मणी सूर्याच्या कलांचं प्रतीक आहे. म्हणून राम राम 2 वेळा म्हणायचं म्हणजे 108 होतात. आणि जपमाळामध्ये 108 वेळा जप करायचा म्हणजे सूर्याशी तेजोग्रहाशी तादात्म्य होत. रामनामाचा महिमा अनेक संतांनी अनेक महंतांनी सांगितलेला आहे. अनेक सनातन धर्माच्या पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे. गोस्वामी तुलसीदासांनी ज्यांना साक्षात हनुमंतांनी दर्शन दिलं, ज्यांना साक्षात ज्यांची परीक्षा दर्शन देताना
साक्षात रुद्रपुत्र हनुमानाने घेतली, असे गोस्वामी तुलसीदास. ते रामनामाबद्दल काय म्हणतात? करऊ कहा लगी नाम बडाई, राम न सकही राम नाम गुण गाई. रामनामाशिवाय दुसरं गुण कुठलंच गाण्यासारखं नाहीच आहे. ज्या नावाचं स्पष्टीकरण स्वतः राम देऊ शकत नाही, असे नाम राम आहे. राम हा सनातन संस्कृतीचा अतुलनीय आणि अतुल्य नायक आहे. त्याच्या इतका त्या तोडीचा, त्या स्टेचरचा, त्या उंचीचा, त्या महतीचा नायक झाला नाही आणि होणार नाही. सर्व सद्गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे राम आहे. मानवी मर्यादांचं परिसीमा म्हणजे राम आहे. राम मानव जातीचा संरक्षक आहे. राम जीवन कसं जगायचं त्याचा मार्गदर्शक आहे. राम हा आदर्श पुत्र होता. राम हा आदर्श भाऊ होता. राम हा आदर्श मित्र होता. राम हा आदर्श सखा होता. राम हा आदर्श पती होता. राम हा आदर्श शिष्य होता. आणि म्हणून रामदासांनी रामाला गुरु मानलेला आहे. म्हणून रामाचा दास तो रामदास. आणि रामदास शब्दाची महती काय सांगावी? त्यात रामही आहे आणि दासही आहे. आता रामाचा दास, रामाचा सेवक म्हणजे हनुमंत. आणि म्हणून रामदास स्वामींनी रामदास हे नामाभिधान स्वीकारलं, कारण त्याच्यामध्ये रामही आहे, हनुमंतही आहे. हनुमंत आला म्हणजे शिव पण आहे आणि परब्रह्म पण आहे, म्हणून रामदास. म्हणून राम जीवनाचा आदर्श आहे. म्हणून राम आहे तेथे न्याय आहे. आणि म्हणून रामाने आपल्या बंधूला सांगितलं की रावणाकडून त्याचा जीव जाण्याच्या आधी गुरुचे धडे घे, जीवनाविषयीचे तथ्य जाणून घे. आपल्या शत्रूलाही एवढा मोठा समजणारा चक्रवर्ती राजा तो राम आहे. आणि म्हणून जीवनाचं सार राम नाम आहे. हा 2 मुद्द्यांवर मांडल्या गेलेला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? पहिला मुद्दा राम नाम, त्याची
सनातन धर्माच्या निरनिराळ्या ग्रंथामध्ये असलेल्या उल्लेखासह व्युत्पत्त्यर्थ एटिमॉलॉजिकल मीनिंग्स तुम्हाला दिलेले आहेत. मी असं म्हणणं की सगळे व्युत्पत्त्यर्थ, सर्व ऑल एटिमॉलॉजिकल मीनिंग्स ऑफ द वर्ड राम आर एक्झॉस्टेड असं सांगणं म्हणजे मी स्वतःच हस करून घेणं आहे, याची मला जाणीव आहे. रामाचे अनेक अर्थ काढता येतील, राम शब्दाच्या अनेक व्युत्पत्ती काढता येतील, कारण राम हे परब्रह्म आहे, राम हे अनंत आहे, रामाला आदिही नाही आणि अंत नाही. म्हणून राम नाम चिरंतन आहे. आपण रामनामाचा संख्याशास्त्रात्मक आढावा घेतला आणि आपण आपल्या ग्रामीण भाषेमध्ये राम राम दोनदा का म्हणतो त्याचाही विचार केला. 9 हा परब्रह्माचा द्योतक अंक आणि 108 याचा संदर्भ आपण बघितला आणि जपाच्या माळेमध्ये 108 मणी का असतात याचाही संदर्भ आपण बघितला. आणि शेवटी जाता जाता पुढच्या व्हिडिओचं सुतोवाच करून जातो. ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू होतो, मरण हे चिरंतन सत्य आहे, कोणालाही मरण टाळता येत नाही, कोणालाही ते टाळता आलं नाही. मरण सत्य आहे. इट्स अ युनिव्हर्सल ट्रुथ that where there is a beginning there is an end. You have to accept that end. आणि प्रयत्न करायला पाहिजे जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये शेवटचा दिस गोड व्हावा. उस वक्त जल्दी आना, मुझको न भूल जाना, बंसी की धुन सुनाना, जब प्राण तन से निकले. ही इच्छा मनामध्ये ठेवून मृत्यूला सामोरं जाता आलं पाहिजे. त्याच्यासाठी राम नामाची दोरी हातात पाहिजे, मनात पाहिजे, तार पाहिजे, मनातल्या संतुरा वाजल्या पाहिजेत. राम 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 राम. म्हणून ज्या वेळेला मृत्यू होतो त्यावेळेला राम राम म्हणतच नेत असतात. आणि मग प्रेताची पूजा का करतात हे मी तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्मशानवासिनी देवी आणि प्रेत वाहनकी देवी असे 2 शब्द रेणुका सहस्रनामात आलेले आहेत. आणि भस्म लावलेला शिव त्या स्मशानातच वास करतो आणि त्या कंकालावर बसून तपस्या करतो. कशासाठी करतो? त्या कंकालामध्ये अडलेल्या आत्म्यांना मुक्तीसाठी शंकर आणि त्याची अर्धांगिनी पार्वती पण प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपण प्रेताची अंतिम समयी पूजा करतो, त्यांना नवीन वस्त्र नेसवतो, त्यांना हार घालतो आणि राम 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 असं म्हणत आपण त्यांच्या अंतयात्रेमध्ये सहभागी होतो. राम हा जीवनाचा आदी आहे आणि जीवनाचा अंत आहे. तर आदी आणि अंत ज्याला समजला त्याला मध्यही गवसतो. म्हणून राम नाम विसरू नका, राम नाम लक्षात ठेवा. धन्यवाद.